आज आपण कर्मचारी व अधिकारी यांना त्यांच्या दिवशी साप्ताहिक सुट्ट्या कशा द्यायच्या हे बघणार आहोत. इकडे नोडल ऑफिसर केल्यानंतर सेटिंग्ज वरती क्लिक करायचं आहे व मॅनेज कॅलेंडर वरती क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या दिवसासाठी वेगवेगळी कॅलेंडर बनवायला लागणार आहेत. ॲड कॅलेंडर वरती क्लिक केल्यावरती कॅलेंडरचं वर्ष, ज्या वर्षी तुम्हाला ते हवे आहेत व तसेच त्या कॅलेंडरचे नाव, अशी माहिती भरल्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथं सगळे जे तुम्ही कॅलेंडर ॲड करणार ते इथं तुम्हाला दिसतील व तसेच त्याच्यामध्ये सेव्ह केल्यानंतर मॅनेज हॉलिडे लिस्टवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती इथं तुमच्या सगळ्या सुट्ट्या येणार आहेत. ह्यांना तुम्ही हे बटन दाबून कॅन्सलसुद्धा करू शकता व तसेच इथे मॅनेज वर्किंग डेजवर क्लिक केल्यावरती ह्यांच्या ज्या सुट्ट्या आहेत ते सुद्धा तुम्ही इकडे अशा प्रकारे चेंज करू शकता. आता मला ह्या अधिकाऱ्यांसाठी फक्त संडेला सुट्टी द्यायची आहे. मी इथं संडेला सोडून सगळ्यांवरती टिक करणार आहे, सगळे वर्किंग डेज करणार आहे आणि बस सेव्ह करणार आहे. हे सेव्ह केल्यानंतर इथं बॅक करणार आहे आणि इकडे संडेच्या ह्याच्यावरती जाऊन इथं एम्प्लॉई असाइन एम्प्लॉई करणार आहे व इथे सगळ्या एम्प्लॉईवरती व जे पाहिजे असेल ते एम्प्लॉई इथं ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट करून सबमिटवरती क्लिक करणार आहे. अशा प्रकारे मी सगळ्यांना त्यांच्या दिवशी, ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी त्यांना साप्ताहिक सुट्टी देऊ शकतो.